श्रोतेहो नमस्कार. कार्यक्रमात मी सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. आज आहे 24 मार्च. आज आपण जागतिक क्षयरोग दिन साजरा करत असतो. श्रोतेहो, हा क्षयरोग झाला म्हणजे आपलं सर्व संपलं असं आज घडत नाही. कारण आधीच्या काळात औषधोपचाराचं प्रमाण कमी होतं आणि वेळेवर उपचार होत नसल्यामुळे हे परिणाम आपल्याला दिसत होते. पण श्रोतेहो, आज विज्ञानाने बरीच प्रगती केलेली आहे आणि त्यात औषधोपचारामध्ये देखील बराच फरक पडलेला आहे. तर श्रोतेहो, आज जागतिक क्षयरोग दिन या अनुषंगाने क्षयरोग कसा पसरतो, त्याचे कारण काय आहेत, त्याचे लक्षणं काय आहेत आणि हा आजार बरा होऊ शकतो का, या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आजच्या या मुलाखतीतून. यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर ललित कुमार पटले, जिल्हा क्षयरोग अधिकारी चंद्रपूर. सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, आज आपण जागतिक क्षयरोग दिन साजरा करतो आहोत. तर जागतिक क्षयरोग दिनाची नेमकी पार्श्वभूमी किंवा इतिहास काय सांगाल सर? सर्वात प्रथम, क्षयरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे हे आपल्याला आज माहित आहे. बरोबर. परंतु या अगोदर क्षयरोग हा एक अनुवांशिक आजार म्हणून आपण समजत होतो. मग 24 मार्च 1882 साली डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगाचा जो जीवाणू आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस याचा शोध लावला आणि त्यानंतर आपल्याला कळलं की क्षयरोग हा एक अनुवांशिक आजार नसून हा एक संसर्गजन्य आजार आहे. या प्रित्यर्थ मग 100 वर्षानंतर म्हणजे 24 मार्च 1982 पासून द इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस अँड लंग डिजीज या संस्थेनं 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. तर अशा प्रकारे आपण 1982 पासून 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करतो. अच्छा सर, मग आजच्या या दिवसाचं नेमकं महत्व काय सांगाल सर? जागतिक क्षयरोग दिनाचं महत्व म्हणजे आपण आपल्या समाजातील लोकांना क्षयरोगाबद्दल जनजागृती करणे आहे व क्षयरोगासंबंधित जे आपलं स्टिग्मा आहे म्हणजे जे कलंक आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आता जनजागृतीमध्ये आपल्याला समाजातील लोकांना सांगायचं आहे की क्षयरोग काय असतो, हा कशामुळे होतो, याची लक्षणे काय आहे आणि जर क्षयरोगाचे लक्षणे आपल्याला आढळलं तर आपण कोणती तपासणी करायला पाहिजे, कुठे जाऊन करायला पाहिजे, मग याचा औषधोपचार कशा प्रकारे असतो व शासनामार्फत आपल्याला कोणती मदत यामध्ये मिळतं. तसेच स्टिग्मा रिडक्शन म्हणजे अगोदर असं समजायचं की क्षयरोग कोणाला झाला म्हणजे याने काहीतरी पाप केलं बा, काहीतरी गुन्हा केला म्हणून एक कलंक म्हणून पाहायला जायचं. परंतु मला लोकांना सांगायची आहे की जसं इतर संसर्गजन्य आजार असतात, जसं टायफॉइड असतं, मलेरिया असतं, कुष्ठरोग असतं, तर हे संसर्गजन्य आजार आहे जे बॅक्टेरिया किंवा जीवाणूमुळे होतं. तसंच क्षयरोग पण हा एक संसर्गजन्य आजार आहे जो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाचा बॅक्टेरियामुळे किंवा जीवाणूमुळे होतो. तर हा काही कलंक वगैरे नसून हा एक संसर्गजन्य आजार आहे व याचा आपण औषध उपचार केलं तर आपण पूर्णपणे यातून बरे पण होतो. नक्कीच नक्कीच. आपण छान सांगितलं. क्षयरोग आहे याची व्याख्या काय सांगता येईल आणि हा आजार कसा होतो किंवा त्याचा प्रसार कसा होतो, काय सांगाल सर? क्षयरोग हा एक दीर्घकालीन संसर्गजन्य आजार आहे व हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो. अच्छा. हा जीवाणू आपल्या फुफ्फुसामध्ये येतो आणि आपल्या फुफ्फुसाला डॅमेज करतो. तर सर्वात प्रथम जसं संसर्ग बद्दल बोललो आपण, प्रसाराबद्दल, तर समजा एखादी व्यक्ती आहे ज्याला फुफ्फुसाचा क्षयरोग झाला आहे तर त्या व्यक्तीच्या फुफ्फुसामध्ये क्षयरोगाचा जीवाणू असतो. असा व्यक्ती जेव्हा वातावरणात जेव्हा वावरताना जेव्हा खासी करतो किंवा खोकलतो तेव्हा त्याच्या खोकलण्यामुळे हे क्षयरोगाचे जीवाणू हे वातावरणात पसरतात. आणि समजा एखादी निरोगी व्यक्ती त्याच्या संपर्कात असेल की त्याच्या सोबत असेल तर तो जेव्हा श्वास घेतो तर त्यांच्या श्वासाद्वारे किंवा श्वास यंत्रणेद्वारे हा वायूमध्ये असलेला जो क्षयरोगाचा जीवाणू आहे ते त्याच्या फुफ्फुसामध्ये जातात. तर अशा प्रकारे एखादी क्षयरोगाचा फुफ्फुसाचा आजार असलेला व्यक्ती जो औषधोपचार घेत नाही आहे अशा व्यक्तीमुळेच हा क्षयरोगाचा प्रसार निरोगी व्यक्तीपर्यंत होतो. अच्छा. तर सर, यात जसं सुप्त क्षयरोग किंवा LTBI हा जो प्रकार म्हणण्यात येतो हे नेमकं काय आहे सर? LTBI म्हणजे लॅटंट टीबी इन्फेक्शन. जसं आपण बघितलं की क्षयरोगाचा जीवाणू हा वायुजन्य आहे, तो हवेद्वारे किंवा वातावरणातून आपल्या फुफ्फुसामध्ये आला. तर फुफ्फुसामध्ये आल्यानंतर हा जो जीवाणू आहे हे काही वेळ मल्टिप्लाय होत राहतो, म्हणजे त्याच्या संख्यामध्ये वाढ होतं आणि संख्यामध्ये वाढ होताना तो एकाचे 2, दोघांचे 4 या रेटने त्याची वाढ होत राहते, खूप फास्ट वाढ होते. परंतु जर आपली इम्युनिटी पॉवर किंवा रोगप्रतिबंधात्मक शक्ती बरी असली तर ती याला वाढ होण्यापासून थांबवते.
ह्या जीवाणूला मारता तर येत नाही, परंतु त्याची वाढ होण्यापासून थांबवतो. आणि आता फुफ्फुसामध्ये हा जो इन्फेक्शन आला आहे, क्षयरोगाचा जीवाणू आला आहे, तो वाढ होत नाही, परंतु तो तिथे असतो. तर अशा कंडिशनमध्ये आपण त्याला म्हणतो की त्याला लॅटंट टीबी इन्फेक्शन झालं आहे त्या व्यक्तीला, परंतु आजार सध्या झालेला नाही. अच्छा. आणि असं लॅटंट टीबी इन्फेक्शन असलेला जो व्यक्ती आहे त्याच्यापासून क्षयरोगाचा जीवाणू इतर व्यक्तीला पसरत नाही, कारण की इम्युनिटी त्याची चांगली असल्यामुळे त्याची वाढ थांबलेली असते. अच्छा. तर सर, आताच जसा आपण उल्लेख केला की फुफ्फुसाचा आजार, तर हा क्षयरोग जो आहे तो फुफ्फुसाचाच आजार आहे का, की बाकी देखील अवयवांना याचा त्रास होतो किंवा क्षयरोग? हो मॅडम, हा फुफ्फुसाचा आजार प्रथमतः तर आहेच, परंतु फुफ्फुसा व्यतिरिक्त इतर अवयवामध्ये पण क्षयरोग होऊ शकते. जसं मी सांगितलं की तो फुफ्फुसामध्ये क्षयरोगाचा जीवाणू आला, मग तो आपल्या संख्यामध्ये वाढ करतो. तर वाढ करता करता काही वेळानंतर तो फुफ्फुसामध्ये असलेले लिम्फ नोड आहे, तर त्या लिम्फ नोड मध्ये त्याची वाढ होते. आणि मग लिम्फ नोड मधून वाढ झाल्यानंतर हे जीवाणू रक्तामध्ये जातं. आणि आपल्याला माहित आहे की रक्त हा प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचतो. बरोबर आहे. तर रक्तामध्ये हा जीवाणू गेल्यानंतर हा पण प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचतो. आणि ज्या अवयवामध्ये काही डॅमेज असते, म्हणजे तिथे इम्युनिटी पॉवर कमी असते, मग त्या अवयवामध्ये जाऊन हा तिथे पण याची वाढ होतं. आणि मग त्या अवयवाला डॅमेज करतो हा, आणि त्या अवयवाचा टीबी होतो. अच्छा. तर अशा प्रकारे आपण क्षयरुग्णांना दोन प्रकारचं क्लासिफाय केलं असतं. एक फुफ्फुसाचं क्षयरुग्ण आणि एक फुफ्फुसा व्यतिरिक्त इतर अवयवांचं क्षयरुग्ण. अच्छा. तर इतर अवयवामध्ये हा सर्वात कॉमनली लिम्फ नोड टीबी होतं, जे आपल्या मानेमध्ये गाठे असतात किंवा ऍब्डोमेन मध्ये लिम्फ नोड असतात, तर त्याला आपण लिम्फ नोड टीबी म्हणतो. मग पोटाचे जे आतड्या असतात, त्या इंटेस्टाईन म्हणतो आपण त्याला, तिथे जर टीबीचं इन्फेक्शन झालं किंवा आजार झाला तर आपण त्याला इंटेस्टिनल टीबी म्हणतो. स्त्रियांमध्ये गर्भपिशवीचं पण टीबीचं इन्फेक्शन होतं, त्याला आपण जेनॅटल ट्युबरक्युलोसिस म्हणतो. आणि भारतामध्ये आपण बघतो की बांधत्वाचं खूप प्रमाण वाढलं इन्फर्टिलिटीचं. तर असं मानलं जातं की 15 ते 20% इन्फर्टिलिटीचे केसेस जे आहे हे टीबीमुळे होतं, गर्भाशयाच्या टीबीमुळे. त्याच्या व्यतिरिक्त मेंदूचा टीबी होऊ शकतो. मेंदूला जे सुरक्षा कवच असते, ज्याला मेनिंजस म्हणतो आपण, त्याचा टीबी होऊ शकतो, त्याला आपण मेनिंजियल टीबी म्हणतो. त्याच्यासोबत जे आपलं पाठीचं मणका असतं त्याचं पण टीबी होऊ शकतो, त्याला आपण पॉट स्पाइन म्हणतो. तर अशा प्रकारे फुफ्फुसासोबत इतर अवयवांचा पण टीबी होऊ शकतो. अच्छा. तर सर, मग या क्षयरोगाची नेमकी लक्षणं काय आहेत? कसं ओळखायचं की क्षयरोग झालेला आहे? क्षयरोगाचे लक्षणं आहेत खूप सोपी आहेत मॅडम ओळखायला. सर्वात प्रथम तर जो खोकला असतो तो 2 आठवड्यापेक्षा अधिक कालावधीचा खोकला असणे, 2 आठवड्यापेक्षा अधिक कालावधीचा ताप असणे, वजनामध्ये लक्षणीय घट होणे, थुंकीमध्ये रक्त जाणे, मानावर गाठी असणे, सायंकाळी ताप येणे, मग रात्रीला हाताचे पंजे आणि पायाच्या तळव्यांना घाम येणे, लहान मुलामध्ये वजन न वाढणे आणि भूक मंदावणे, असे जर लक्षणे आपल्याला असले तर आपण समजू शकतो की आपण क्षयरोग बद्दल आपण संशयित रुग्ण आपण होऊ शकतो. अच्छा. सर, मला इथे एक विचारावंसं वाटतं की यात काही मग वयाचं बंधन आहे का, किंवा स्त्रियांना जास्ती होतं पुरुषांना जास्ती होतं, असं काही आहे का? तर काही आढळलं नाही, कारण की क्षयरोग हा सर्वांना पुरुष आणि स्त्रियांमध्ये समांतर आढळले आहे. परंतु असं बघितलं जातं की जे लोक बाहेर जाऊन काम करतात जास्त प्रमाणात, तर ते जास्त एक्सपोज होतात टीबी इन्फेक्शनसाठी. तर त्यांना ह्याचं प्रमाण थोडं जास्त आहे. म्हणजे पुरुषांमध्ये आहे प्रमाण जास्त, पण फार जास्त नाही, कारण की आता बाया पण बाहेर कामाला असतात, तर त्यामुळे हा जेंडर इनइक्वॅलिटी त्यामध्ये एवढं नाही आहे. अच्छा. क्षयरोगाचं निदान कसं आणि कुठे केलं जातं या संदर्भात आपण काय सांगाल सर? तर याचं निदान करण्यासाठी आपल्याकडे नेमका 3 प्रकारची पद्धती आहे. त्याला जर खोकला असेल तर त्यांचे जे थुंकी नमुना आपण घेतो, स्पुटम सॅम्पल म्हणतो आपण त्याला, त्याचं घेऊन आपण मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन करतो. दुसरी टेस्ट म्हणजे नॅट टेस्ट आहे आपल्याकडे, NAAT, म्हणजे न्यूक्लिक ऍसिड अँप्लिफिकेशन टेस्ट. ही एक मॉलिक्युलर टेस्ट आहे आणि ऍडव्हान्स टेक्निक आहे. आपण जो थुंकी नमुना घेतो याचं नॅट टेस्ट करतो. आपल्याकडे 2 प्रकारचे नॅट टेस्ट असतात, मशीन्स असतात, TrueNAT आणि CBNAT. यामध्ये आपण त्याचं तपासणी करतो. तिसरं म्हणजे आपण छातीचं एक्सरे, चेस्ट एक्सरे आपण रुग्णाचं करू शकतो, जेणेकरून आपण टीबी आहे की नाही ते आपल्याला माहित होतं. याच्या व्यतिरिक्त जे फुफ्फुसा व्यतिरिक्त
विविध अवयवांचं जर टीबी झालं की ते पण स्पेसिफिक सिम्पटम्स त्यांना असतात. त्यासाठी आपण तपासणीमध्ये सोनोग्राफी, सिटी स्कॅन, MRI असे विविध प्रकारचे तपासणी आपण करतो. अच्छा सर, या तपासण्या झाल्यानंतर यात औषधोपचाराची भूमिका नेमकी कशी आहे? समजा जर कोणाला लक्षणे असेल आणि तपासण्यामध्ये त्याला क्षयरोग आढळलं तर आपण औषध उपचाराला 2 पार्टमध्ये डिवाइड करतो. एक ड्रग सेन्सिटिव्ह टीबी आणि एक ड्रग रेजिस्टन्स टीबी. जे ड्रग सेन्सिटिव्ह टीबी म्हणजे जे क्षयरोगाकरिता जे प्रथमदर्शीय औषध उपचार आहे, ज्यामध्ये 4 प्रकारचे मेडिसिन असतात, रिफाम्पिसिन, आयसोनियाझाईड, पायरेझिनामाइड, इथॅम्ब्युटॉल. हे प्रथमदर्शीय जे औषध उपचार आहे याला जर तो क्षयरोगाचा जीवाणू सेन्सिटिव्ह असेल, त्याला रिस्पॉन्ड करत असेल तर मग आपण त्याला ड्रग सेन्सिटिव्ह टीबी असं म्हणतो. अच्छा. आणि जर हे प्रथमदर्शी औषधांना तो टीबीचा जीवाणू म्हणजे क्षयरोगाचा जीवाणू हा रेजिस्टन्स असेल कोणत्याही एक मेडिसिनला तर आपण त्याला ड्रग रेजिस्टन्स टीबी असं म्हणतो. अच्छा. तर जेव्हा ड्रग सेन्सिटिव्ह टीबी असतो, DSTB, तर याचा औषधोपचार हा 6 महिन्याकरिता असतो. त्यामध्ये प्रथम जे 2 महिने आहे त्याला आपण इंटेन्सिव्ह फेज म्हणतो. त्यामध्ये आपण 4 प्रकारचे औषध रुग्णाला देतो. आणि जे नंतरचे जे 4 महिने आहे त्याला आपण कंटिन्युएशन फेज म्हणतो. आणि यामध्ये आपण 3 प्रकारचे औषधोपचार त्याला देतो. अशा प्रकारे DSTBचा हा औषधोपचार 6 महिन्याकरिता असतो. पहिले 2 महिन्याकरिता 4 औषधे आणि नंतरचे 4 महिन्याकरिता 3 प्रकारचे औषधे देतो. आणि जो ड्रग रेजिस्टन्स टीबी आहे म्हणजे या मेडिसिनला जर रेजिस्टन्स असेल तर त्याला पण आपण खूप क्लासिफाय केलाय की मोनो रेजिस्टन्स आहे की पॉली रेजिस्टन्स आहे की MDR टीबी आहे, मल्टी ड्रग रेजिस्टन्स टीबी आहे. मग त्यानुसार त्याचा औषधोपचार हा 9 महिने ते 2 वर्षापर्यंतचा असतो. आणि यामध्ये आपण जे न्यूअर अँटी टीबी ड्रग आहे ते वापरतो. त्यामध्ये बिडाक्विलिन आहे, लिनिझोलाइड आहे, प्रिटोनॅमिड आहे, मॉक्सिफ्लोक्सॅसिन आहे, लिओफ्लोक्सॅसिन आहे, सायक्लोसिरिन आहे. हे नवीन जे औषध उपचार आहे हे आपण त्यामध्ये वापरतो. आपलं ड्रग रेजिस्टन्स टीबी करिताना एक नवीन औषध उपचार बिपालेम पण सुरू झाला आहे. जसं आपण ड्रग रेजिस्टन्स टीबी मध्ये आपण जे 9 महिने ते 2 वर्षापर्यंतचा औषध उपचार आहे हे आपण 6 महिन्यापर्यंत पण पूर्ण करू शकतो. आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पण हा औषध उपचार सुरू झालेला आहे मागील 6 महिन्यापासून. आपण ड्रग रेजिस्टन्स टीबीचं पण औषध उपचार हा 6 महिन्यापर्यंत ह्या नवीन ड्रग्सचा वापर करून बिपालेम रेजिमेंटनी पूर्णपणे बरं करू शकतो. सर, या उपचारामध्ये TPT हा जो उपचार आहे हा नेमका कोणता उपचार आहे आणि हा उपचार कोणाला दिला जातो? TPT म्हणजे टीबी प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट. हे जे टीबी प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट आहे हा क्षयरुग्णांना न देता असे व्यक्ती ज्यांना क्षयरुग्णाचं इन्फेक्शन झालं आहे परंतु आजार सध्या झालेला नाही तर त्याला आजार न होण्याकरिता प्रिव्हेंटिव्ह थेरपी म्हणून आपण देतो. म्हणजे जसं एखादी फुफ्फुसाचा क्षयरुग्ण आहे तर त्याच्या घरातील जे व्यक्ती आहे ते त्याचे कॉन्टॅक्ट्स आहेत. त्यांच्या कॉन्टॅक्ट्समध्ये टीबी होण्याचं प्रमाण हा 15 गुणा जास्त असतो. तसंच आपण जे HIV जे रुग्ण आहेत तर ते HIV रुग्णामध्ये तर टीबीचं इन्फेक्शन झालं तर त्यांना टीबीचा आजार होण्याचा प्रमाण हा 27 गुणा जास्त असतो. तर जे टीबीचे रुग्ण आहेत त्यांचे घरातील कॉन्टॅक्ट्स आणि जे HIV बाधित रुग्ण यांना टीबी होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे जेव्हा हे टीबी रुग्णाच्या संपर्कात येतात तर त्यांना आपण TPTचं ट्रीटमेंट देतो. जेणेकरून त्यांना जे इन्फेक्शन झालंय ते तिथेच संपवण्याचा प्रयत्न करतो. त्याला आजारमध्ये कन्वर्ट होण्यापासून आपण प्रिव्हेंट थांबवतो. तर हे जे TPTचं ट्रीटमेंट आहे हे अगोदर आपण 6 महिन्याकरिता द्यायचो. आयसोनियाझाईड मोनोथेरपी होती ती. म्हणजे आयसोनियाझाईडचा जो मेडिसिन आहे तो रोज आपण त्याला 6 महिन्याकरिता द्यायचो. आता यामध्ये पण आपल्याकडे न्यू रेजिमेन आलाय 3HP. तर 3HP मध्ये याचं 3 महिन्याचंच औषध उपचार असतं आणि ती औषध पण आठवड्यातून एकदाच घ्यायची असते. म्हणजे 3 महिन्यापर्यंत म्हणजे 12 आठवडे आणि फक्त 12 डोसेस त्याला घ्यायचं असते आणि आपण अशा प्रकारे त्याला टीबी होण्यापासून वाचू शकतो. वगैरे TPTचा औषध उपचार आपण त्यांना देतो. अच्छा. तर सर, हा जो क्षयरोग आहे हा कुणाला होण्याचा जास्ती धोका संभवतो या संदर्भात काय सांगाल सर आपण? तसं त्या क्षयरोग हा कुणाला पण होऊ शकतो. आपल्या भारत देशामध्ये जी स्टडी झाली आहे त्यानुसार 30 ते 40% जे लोकसंख्या आहे ती ऑलरेडी क्षयरोगाने इन्फेक्शन झालं आहे. आता इन्फेक्शन आणि आजारमध्ये फरक आहे. जसं क्षयरोगाचं जीवाणू आपल्या फुफ्फुसामध्ये आलं म्हणजे आपण इन्फेक्टेड झालो परंतु आपण सध्या आजारी नाही झालो.
अच्छा. इन्फेक्शन झालं, मग आपली रोगप्रतिबंधात्मक शक्ती चांगली होती म्हणून आपण त्या इन्फेक्शनला कंट्रोल केलं आपल्या बॉडीने. क्षयरोगाचा जीवाणूला आपण मारू नाही शकलो, पण त्याचं वाढ आपण थांबवलं. तर आपल्याला इन्फेक्शन आहे, परंतु आपल्याला आजार झालेला नाही आहे. तर असे व्यक्ती ज्यामध्ये रोगप्रतिबंधात्मक शक्ती कमी होते किंवा इम्युनिटी पॉवर कमी होतं, तर त्यामध्ये ह्या जीवाणूला एक मौका मिळतो की हा आपल्या संख्यामध्ये वाढ करतो. आणि मग याचं संख्यामध्ये वाढ झाली की मग हा आपल्या अवयवाला डॅमेज करायला सुरुवात करतो आणि मग आपल्याला लक्षणे येतात. जेव्हा लक्षणे आले म्हणजे आपल्याला आता टीबीचा आजार झालेला आहे आपण असं समजतो. तर असे व्यक्ती ज्यांचे इम्युनिटी पॉवर कमी आहे किंवा ज्यांची रोगप्रतिबंधात्मक शक्ती कमी होते, तर त्यामध्ये हा जास्त धोका असते अशा व्यक्तींमध्ये की त्यांना टीबीचं इन्फेक्शन नंतर आजार होण्याचं प्रमाण जास्त असते. तर यामध्ये जसं मधुमेह असलेले लोक आहे, किडनी फेल्युअरचे पेशंट आहेत, जे कॅन्सरचे पेशंट आहेत, HIV बाधित रुग्ण आहेत, गरोदर माता आहे, 5 वर्षाखालील बच्चू आहेत, 60 वर्ष वरील जे वृद्ध लोक आहेत, जे लोक मॅलनरिस्ट आहेत म्हणजे कुपोषित आहेत, ज्यांचा बॉडी मास इंडेक्स 18 पेक्षा कमी आहे, आणि जे स्मोकिंग करतात, असे जे लोक आहेत यांच्यामध्ये इम्युनिटी पॉवर थोडं कमी असल्यामुळे यांना क्षयरोग होण्याची शक्यता थोडी जास्त असते. सर, हा क्षयरोग एखाद्या व्यक्तीला जर झाला तर शरीरातील कोणत्या अवयवांना जास्ती धोका संभवतो? जसं फुफ्फुसाचं तर आपण सांगितलं, बाकीचे असे कोणते अवयव आहेत की या क्षयरोगामुळे धोका संभवू शकतो? फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवामध्ये पण हा होतो. जसं आपली ग्रंथी आहे, लिम्फ नोड्स, इंटेस्टाईन आहे, ब्रेन आहे, मेनिंजेस आहे किंवा गर्भाशय आहे, यामध्ये किंवा मनका आहे, आपलं हातापायातील बोन्स आहेत, बोन टीबी, हे सर्व अवयवामध्ये टीबी होऊ शकतो. असं मानलं जातं की जर नख आणि केस सोडले तर शरीराचा प्रत्येक अवयवामध्ये टीबीचा आजार होऊ शकतो. अच्छा. तर सर, शासनाची याच्यात नेमकी कशी भूमिका आहे, या संदर्भात काय सांगाल? सर्वात प्रथम तर जर आपल्याला क्षयरोग निदानासाठी जे तपासणी करतो आपण, ते शासनामार्फत मुफ्त दिले जातात. क्षयरोगाचं निदान झालं की त्यांचा औषध उपचार पण पूर्णपणे मुफ्त दिला जातो. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे निक्षय पोषण योजना म्हणून आपण जे राबवतो, त्यामध्ये प्रत्येक क्षयरुग्णांना डीबीटी मार्फत 1,000 रुपये प्रति महिना असं दिलं जातं, जोपर्यंत त्यांचा औषध उपचार सुरू आहे. साधारणतः DSTBचा औषध उपचार हा 6 महिन्याकरिता असतो, तर 6 महिन्याकरिता त्यांना 1,000 रुपये दर महिन्याला दिले जातात. आणि जे लोक MDR टीबीचं ट्रीटमेंट असतं, म्हणजे ड्रग रेजिस्टन्स टीबी, ज्यांच्या 2 वर्षापर्यंत जर ट्रीटमेंट सुरू असेल तर त्यांना 2 वर्षापर्यंत 1,000 रुपये दर महिन्याला आपण डीबीटी थ्रू द्वारे त्यांना देत असतो. याच्या व्यतिरिक्त आपले देशाचे पंतप्रधान यांनी एक प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान सुरू केलं आहे. यामध्ये त्यांनी जे इंडस्ट्रीज आहे किंवा फॅक्टरीज आहे आणि आपले समाजातील दानशूर लोक आहेत, त्यांना आवाहन केलं आहे की आपल्या समाजातील जे क्षयरुग्ण आहे त्यांना मानसिक आधार द्या, त्यांना पोषण आहार त्यांचं व्यवस्थित करण्यासाठी पोषण आहार किट त्यांना देण्यासाठी त्यांनी आवाहन केलं आहे. यामध्ये आपण लोकांना विनवणी करून त्यांच्या जे कार्यक्षेत्रातील क्षयरुग्ण आहेत त्यांना पोषण आहार किट देण्याचा पण प्रयत्न करतोय. अच्छा. हे सर्व आपल्या इथे उपलब्ध आहे? आपल्याकडे सुरू आहे सर. तर सर, हा जो क्षयरोग आहे याचा प्रसार कमी होण्यासाठी काय करता येईल असं वाटतं? कोरोना काळामध्ये त्याच्या व्हॅक्सिन्स देखील उपलब्ध झालेल्या होत्या. बाकीच्या आजारांच्या देखील व्हॅक्सिन्स असतात, तर या क्षयरोगासाठी पण काही व्हॅक्सिन्स आहेत का? हो मॅडम, सध्या आपल्याकडे BCG व्हॅक्सिन आहे. बालकांमध्ये जन्मतः आपण ही लस लावतो, BCGची लस. ही लस लावल्यानंतर त्याला टीबी होण्याची शक्यता कमी होते आणि गंभीर प्रकारचा जो टीबी आहे ते त्याला आपण टाळतो. त्यासोबतच ऍडल्टमध्ये पण आपण आता अबोव 18चे जे ऍडल्ट आहेत त्यांना पण आपण ऍडल्ट BCG लस देणं सुरू केली आहे. जी लस आपण बालकांमध्ये देतो तीच ही लस आहे, फक्त ही अगोदर आपण ऍडल्टमध्ये द्यायचो नाही, पण आता आपण ही सुरू केलेलं आहे. तर यामध्ये जे लोकांना टीबी होण्याची जास्त शक्यता असते अशा लोकांना आपण ही लस देतो आणि त्यांची रोगप्रतिबंधात्मक शक्ती टीबीच्या विरोधात वाढवण्याचा प्रयत्न करतो. तर सर, क्षयरोग हा गंभीर समस्या आहे हे आपण जाणतो सर्व, आणि याबद्दल आपल्याला काय वाटतं? म्हणजे याला आळा घालण्यासाठी नेमकं काय करावं? प्रतिबंधात्मक उपाय यासाठी काय करता येईल?
खरोखर क्षयरोग हा एक सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर समस्या आहे. कारण की आपण जर डाटा बघितलं तर भारतामध्ये दरवर्षी 26 लाख नवीन क्षयरुग्ण निघतात आणि त्यापैकी 3,40,000 क्षयरुग्ण हे दगावतात. तर हे आपल्या आरोग्य संस्थावर एक बर्डन आहे, समस्या आहेच. याकरिता आपल्याला जे संसर्ग किंवा प्रसाराची जी साखळी आहे ती तोडावं लागेल, जेणेकरून आपण जे नवीन पेशंट उद्भवणार आहेत क्षयरोगाचे त्यांना आळा घालू शकतो. यासाठी जसं आपण कोविडमध्ये बघितलं की एकापासून आपल्याला कोविडचं इन्फेक्शन नको व्हाण्याकरिता आपण N95 मास्क वापरायचो. तर क्षयरोगामध्ये याच्या व्यतिरिक्त वेगळी आहे की जे क्षयरुग्ण आहे त्यांनी मास्क घालायला पाहिजे आणि त्यांनी N95 मास्क न घालता साधारण ट्रिपल लेअर मास्क जरी घातलं किंवा रुमालाने जरी आपलं तोंड कव्हर केलं तरी पण आपण क्षयरोगाचा प्रसार थांबवू शकतो. तर क्षयरुग्णांनी सर्वात पहिले माझी विनंती आहे की त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे आणि असं जाण्यास भाग पडलं तर त्यांनी रुमाल किंवा मास्क बांधूनच फिरावे. त्यासोबतच क्षयरुग्ण, आपली समस्या हीच आहे की समाजातील एखाद्या व्यक्तीला क्षयरोगाचे लक्षणे जरी असले तरी ते भीतीपोटी म्हणा किंवा त्यांना वेळ मिळत नाही, त्यामुळे ते निदान करण्याचे जे तपासण्या ते तपासण्या करत नाही व औषध उपचाराबिनाच राहतात. जर ते औषध उपचाराबिना राहिले तर त्यांना तर क्षयरोगापासून दगावण्याचा धोका तर आहेतच, परंतु त्यांच्यामुळे इतर लोकांना पण हा क्षयरोगाचा प्रसार होईल, इन्फेक्शनचं, आणि क्षयरुग्णामध्ये वाढ होऊ शकते. जर आपण बघितलं की जसं मी मगाशी म्हटलं की क्षयरुग्ण खोकलला की तो आजूबाजूला क्षयरुग्णाचे जीवाणू सोडतो. तर असं पाहायला गेलं की एका वर्षामध्ये एक क्षयरुग्ण हे 20 नवीन लोकांना क्षयरोगाचं इन्फेक्शन देतात आणि ज्या लोकांना इन्फेक्शन झालं त्यापैकी 10% लोकांना आजार होतो. म्हणजे एक क्षयरुग्ण हा नवीन 20 लोकांना इन्फेक्शन देतो आणि 2 नवीन क्षयरुग्णाला जन्म देतो. म्हणजे एका वर्षामध्ये एक क्षयरुग्ण हा नवीन 2 क्षयरुग्ण तयार करतो. तर त्यामुळे आपल्याला जर याचा प्रसाराचा आळा घालायचा आहे तर सर्वात पहिले आपल्या समाजातील जे लपलेले क्षयरुग्ण आहे त्यांना शोधायचं आहे, त्यांची तपासणी करून घ्यायचं आहे आणि त्यांचं निदान करून त्यांना औषध उपचारावर आणायचं आहे. कारण की यांना जर आपण औषध उपचार देऊन पूर्णपणे बरं केलं तर यांचा पण जीव वाचेल आणि यांच्यामुळे जो प्रसार होणार होता ते पण आपण थांबवू आणि नवीन उद्भवणारे जे क्षयरुग्ण आहेत त्यांना आपण आळा घालू. अशा प्रकारे आपण प्रसाराची साखळी तोडू शकतो. आणि औषधोपचार एवढा छान आहे की औषधोपचार पूर्णपणे घेतलं तर आपण पूर्णपणे बरे होतो. बरं सर, आताच जसं आपण म्हणालात की औषधोपचार घेतल्यावरती व्यक्ती पूर्णतः ठीक होते, पण त्यानंतरही तो त्रास उद्भवू शकतो का? म्हणजे क्षयरोग परत होऊ शकतो का त्या व्यक्तीला? हो, सर्वात प्रथम तर आपण औषधोपचार पूर्णपणे घेतलं तर आपण पूर्णपणे बरे होतो. मग जो त्याला अगोदर इन्फेक्शन होता तो पूर्णपणे नाहीसा होतो. तर त्याला तो इन्फेक्शन डबल होणार नाही, परंतु तो जर एखाद्या इतर क्षयरोगा व्यक्तीशी संपर्कात आला तर नवीन इन्फेक्शन त्याला झालं तर मग परत त्याला क्षयरोग होऊ शकतो. म्हणजे जे अगोदर इन्फेक्शन होता तो तर आपण पूर्णपणे बरं केलं, परंतु बाहेरून त्याला परत जर रिइन्फेक्शन झालं तर मग त्याला क्षयरोग होऊ शकतो. तर यासाठी सर्वांनी आपलं रोगप्रतिबंधात्मक शक्ती जर व्यवस्थित ठेवली तर आपण क्षयरोग होण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. नक्कीच. तर सर, जेव्हा कोणताही दिवस आपण साजरा करतो तर त्या दिवसाची थीम असते आणि वर्षभर त्या थीमनुसार ते काम सुरू असतं. यावर्षीची 2026ची क्षयरोग दिनाची नेमकी थीम काय आहे सर? 2026 मध्ये जागतिक क्षयरोग दिनाची थीम म्हणजे येस वी कॅन एंड टीबी लेड बाय कंट्रीज पॉवर्ड बाय पीपल. म्हणजे होय, आपण टीबी संपवू शकतो, देशाचे नेतृत्व, लोकांची शक्ती. या मेसेजद्वारे हे कळतं की आपण सर्व देशांना संयुक्तरित्या सोबत येऊन टीबी संपवण्याकरिता एक पाऊल उचलायचं आहे. त्यासोबतच आपल्याला टीबीचे नवीन निदान काढण्याकरिता व नवीन औषध उपचार शोधण्याकरिता गुंतवणूक वाढवायची आहे व आपल्याला समाजातील लोकांचा सहभाग क्षयरोग संपवण्याकरिता वाढवायचा आहे. नक्कीच. तर सर, कार्यक्रमाच्या सरतेशेवटी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या श्रोत्यांना काय सांगाल सर? मी हे सांगू इच्छितो की आपल्या समाजातील जे लोक आहेत त्यांना कधी पण जर क्षयरोगाचे लक्षणे आढळले तर त्यांनी कोणतीही हिचक न दाखवता आपल्या नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये जाऊन क्षयरोगाबद्दल तपासणी करावी व क्षयरोग असल्याचं आढळले तर आपण न घाबरता
क्षयरोगाचे औषध उपचार पूर्णपणे घ्यावे. क्षयरोगाचे औषध उपचार घेतल्यानंतर आपण पूर्णपणे बरे होतो. त्यासोबतच आपली रोगप्रतिबंधात्मक शक्ती त्यांनी व्यवस्थित ठेवण्याकरिता आपलं पोषण आहार व्यवस्थित घ्यावे व आपली नियमित एक्सरसाइज करत राहावे. रोगप्रतिबंधात्मक शक्ती सुदृढ ठेवण्याकरिता आपल्याला पोषण आहार किट घेणं आवश्यक आहे. तसंच आपल्याला रोज 8 तास झोप घेणं आवश्यक आहे. जर रोगप्रतिबंधात्मक शक्ती व्यवस्थित असेल तर आपल्याला टीबीचं इन्फेक्शन जरी झाला तरी तो आजारामध्ये कन्वर्ट होण्यापासून आपण त्याला थांबवू शकतो. नक्कीच. तर सर, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि उपयुक्त अशी माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. तर श्रोते हो, टीबी पासून म्हणजेच क्षयरोगापासून बचाव करणं अगदी शक्य आहे आणि त्यावर पूर्णपणे उपचारही होऊ शकतो. लक्षणं दिसले तर यासाठी दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे वेळेवर जाऊन वेळेवर निदान करून उपचार केला तर नक्कीच आपण या आजारावर मात करू शकू. तसंच भारताला येत्या वर्षात टीबी निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत देखील होऊ शकते. भारतात क्षयरोग ही अजूनही एक आरोग्य समस्या आहे, पण जनजागृती, लवकर निदान आणि योग्य उपचार याच्या मदतीने हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. हे आज आपण मुलाखतीतून जाणूनच घेतलं. तर श्रोते हो, कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. स्वतःच्या प्रकृतीला जपा. नमस्कार.